जय भीम. संघट रोजगारीच्या या विषय बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. मित्रांनो, आनंद वाटतोय मला. काम करत असताना मनात भीती होती की बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित आघाडीची सभा देतात आणि माझ्या जिल्ह्याला देतात की नाही, आणि मी वंचित आघाडीतला घटक आहे, मी वंचित राहतो की काही. पण माझं अवभाग्य, बाळासाहेब आंबेडकरांनी फोन करून मला असणारा 28 तारखेला सांगितलं, दीपक 7 तारखेला सभा झाली पाहिजे आणि तीही पनवेलला झाली पाहिजे. माझा ऊर भरून आला, आनंदित झालो की बाळासाहेबांचा फोन आला मला. आणि शिवरायाच्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये आणि भीमरायाच्या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये या रायगडमध्ये जी सभा होते ह्याचा आम्हाला सार्थक अभिमान आहे. मित्रांनो, मी शिवाजी महाराज पाहिले नाहीये, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाहीयेत, पण शिवाजी महाराज असणारा त्यांनी स्वराज्य उभं केलं, रयतेचे राज्य उभे केलं, ते इतिहास मी ऐकून आहे. शिवाजी महाराजांनी राज्य उभं करत असताना 18 प्रकारच्या बलुत्याला, 18 प्रकारच्या जातीला एकत्र घेऊन, अरे ज्याच्या घरात सरदार नव्हता, ज्याच्या घरात सैनिक नव्हता, ज्याच्या घरात तलवार नव्हती, ज्याच्या घरात ढाल नव्हती, त्याच्या घरात हातात तलवार दिली, त्याच्या हातात ढाल दिली, त्याला सैनिक बनवलं. आणि या सगळ्या सरदारांच्या जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं केलं. पुन्हा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा अन्याय अत्याचार जो होतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, माझ्या भगिनींचा जो असणारा बलात्कार होतोय, या सगळ्याला न्याय देण्यासाठी शिवाजी महाराजांचा पुरा खरा वारसदार, बाबासाहेबांचा खरा वारसदार आपण पाहिला असेल तर बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आपण पाहिलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आज असणारा 18 प्रकारच्या जाती सगळ्या एकत्र होऊन हा वंचित घटक एकत्र झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने या वंचितांनी ठरवले, आता सत्ता आमच्या हक्काची, ती आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. भीक नको सत्तेची, सत्ता आमच्या हक्काची, हे विविध वाक्य चालू केलंय. आणि खऱ्या अर्थाने वंचिताला न्याय कोण देऊ शकतो? मित्रांनो, मी ह्या 7 दिवसाच्या कारकिर्दीमध्ये कॉर्नर बिटा घेता नसताना कार्यकर्त्यांमध्ये जे बल होतं, अमित भाऊ सांगू इच्छितो, बाळासाहेब एवढी मोठी ताकद आहे, हा कार्यक्रम एवढा मोठा असताना सगळ्या रायगडकरांनी सांगितलं, सर्व नॅशनल लीडरच्या आम्ही सभा पाहिल्या, नॅशनल स्टेज पाहिले, पण एवढा मोठा स्टेज आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पाहत आहेत, ते बाळासाहेबांच्या कृपेने. मित्रांनो, अमित भाऊ आणखीन एक गोष्ट सांगू शकतो की या सभेसाठी 40,000 लोक पुढे आले. ज्यांनी 50 रुपये दिले, ज्यांनी 100 रुपये दिले, ज्यांनी 500 रुपये दिले, ज्यांनी 1000 रुपये दिले, आणि काम करता ह्या वंचित आघाडीसाठी पुढे आले. दीपक भाऊ, घाबरू नका, तुम्ही बाळासाहेबांचे सरदार आहात, तुम्हाला काही पडू देणार नाही. अरे मी पण बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी रात्रंदिवस 24 तास या पनवेलमध्ये इथेच थांबून राहिलो. आणि असणारा काया बाटगुलांनी सांगितलं, बाळासाहेब इथनं पनवेलमध्ये येणार आहेत आणि त्यांचा स्टेजचा खर्च आम्ही करणार आहे. अरे भिकारड्यानो, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी सांभाळता आली नाही, त्या किल्ल्याची नासधूस झाली ती सांभाळता आली नाही, बाबासाहेबांना सांभाळता आलं नाही, शाहूंना सांभाळता आलं नाही. अरे त्यांना तुकडे तुकडे करून मारलं तुम्ही, ते तुकडे तुम्हाला एकत्र करता आले नाही. अरे संभाजी राजाचे तुकडे एकत्र करणारे आम्ही, संभाजी राजाला जागा देणारे आम्ही, संभाजी राजाला अंतविधी करणारे आम्ही. अरे मग सांगा, राजाचे वारसदार कोण? आम्ही. आणि राजाचे वारसदार बाळासाहेब असल्यानंतर आम्ही त्यांचे सैनिक, आम्ही त्यांचे कार्यकर्ते. लक्षात घ्या मित्रांनो, माझ्यामध्ये एक वेगळी शक्ती तयार झाली, आत्मविश्वास होता, आत्मविश्वास होता. हे भिकारडे आम्हाला काय पैसे देणार? एका अमित भाऊ अजून एक गोष्ट केली या पनवेलमध्ये. अजित दादा पार, मी ओळखत ना पार्थ कोण, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम जाहीर केला आणि दीपक मोरेचं खाली नाव टाकलं. अरे तुमची पार्टी रजिस्ट्रेशन केल्यापासून असणारा तुम्हाला दीपक मोरे दिसला नाही का? अरे बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा झंझाव केल्यानंतर तुम्हाला दीपक मोरे कळतो काय? मी पोलीस स्टेशनला कळवलं. हा कार्यक्रम मला विचारताना मला का निमंत्रण दिलं? जाहीर माफी मागावी लागली, जाहीर माफी मागावी लागली त्यांना. तुम्ही काय सांगता आम्हाला? अनेक वेळा अडवण्याचा प्रयत्न केला. इथले काही दलाल म्हणतात, हे दलाल आहेत, हे दलाल सांगतात की बाळासाहेब आंबेडकर
बीजेपीला असणारा पाठिंबा देतात. अरे तुम्ही तिथं असणारा कुणाला पाठिंबा देता आणि कुणाच्या मांडीवर बसता? नालायकाच्या अवलंबनानं तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. पण सांगतो तुम्हाला, याच्या पुढे रायगड जिल्ह्यामध्ये एकही शब्द कोण काढेल तर मित्रांनो आपण सगळ्यांनी ठोकून काढायचं ना. या पुन्हा एकदा सगळ्यांचं अस्तित्व संपलेलं आहे. फार कमी दिवसामध्ये लोकसभा येत आहेत. मी आवाहन करतो आपल्या सगळ्यांना की आज ज्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्या संख्येने त्याच्या 100 पटीने बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील, जो वंचित आघाडीचा देतील, त्या सगळ्याला मतदान पण आमचं आणि पैसे पण आमचं अशी आपण शपथ घेऊया. खऱ्या अर्थाने वंचित घटकांना न्याय द्यायचा असेल तर तन मन द्यायला पाहिजे आपण. मित्रांनो, अधिक वेळ न घेता ह्या मंचावरती मी नतमस्तक झालो. त्याचं एकच कारण की आपण जी श्रद्धा बाळासाहेबांवरती दाखवली आणि तुम्ही इथे जी हजेरी लावली. माझे शाहनवाज खान बरेचसेच मुस्लिम बांधव आहेत, काळजी करू नका. एक मुस्लिमांची टोपी आहे, एक राजाराम पाटलाच्या आग्र्यावाल्यांची टोपी आहे. मला विचारलं जातं एमआयएम बरोबर ही टोपी. अरे ये टोपी नहीं भाई, ये ईद का चांद है और अल्लाह का दुआ है वंचित आघाड़ी के साथ ये सारी टोपी है. अभी क्या एक काम करना है बाबा साहब अम्बेडकर को मालूम है क्या? ये टोपी को वंचित नहीं रखने का है, ये टोपी के ऊपर लाल दीवा लगा के इनको मिनिस्टर बनाने का है. ये ख्वाब बाबा साहब अम्बेडकर का है. अभी ज्यादा वक्त नहीं लेता, मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय क्रांती. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.